आपण पाहत आहात इन गोवा 24 तास। काणकोण येथे मालवाहू ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडला। तीव्र वळण आणि अरुंद रस्त्यामुळे अपघात घडल्याची माहिती स्थानिकांनी दिली। हा महामार्ग रुंदीकरणासाठी प्रशासनाने पावले उचलावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। काणकोण तालुक्याच्या लोलये पोळे पंचायतच्या एरियेक वो हायवे नंबर 66 हांगा सकाळ फुडें 7 सुमार एक एक्सिडेंट जाला। ही कुंदापूरच्यान फरसाण घेवन गाडी फोंडा वचपा वताली आनीक दापट म्हणटा ती हे शार्प टर्न आनी ह्या शार्प टर्नाचेर गेल्ल्या म्हयन्या भितर एक मोटरसायकल खांब्याक मारून एक चली जाग्यार मेल्ली, जाल्यार एक I10 गाडी कदंबाक मारून एक ड्रायव्हर जाग्यार मेल्लो, जाल्यार चली सिरियस आनी फॅमिली सिरियस आशिल्ली। हे शार्प टर्न आसा आनी वारंवार लोकांलो डिमांड आशिल्लो की हे टर्न रुंद करात आनी लोकांक राहत दियात। आतां नाचता येना अंगण वांकडे अशी म्हण एक म्हण आसा आनी तीच परिस्थिती हांगा जाल्या। ही शेव चिवडो बाकी फरसाण घेवन कर्नाटकाच्यान गोंयान गाडी येवपी रस्त्याची परिस्थिती खबर आसा, पूण गाडी चलयतना नियंत्रणान गाडी चलयल्ले आसल्या कारणान गाडये वयल्यान नियंत्रण गेलें आनी ही गाडी हांगा उलटी पडल्या। सुदैवान कोणाक मार व्हडलो लागलो ना, कोण जखमी नात, पूण गाडी हांगा उलटी पडिल्ली आसा। खरें म्हणटा जाल्यार सरकार आमगेले डबल इंजीन सरकार म्हणटा 4 लेन रोड करपाक तयार ना। प्रत्येक इलेक्शनाक सांगता की और 4 लेन पास जाला, 4 लेन पास जाला, पूण आयज म्हणल्यार खंयच 4 लेन काम चालू आसा हें दिसना। प्रत्येक इलेक्शना टायमार सर्वे करतात, फातर घालतात, 4 लेन रोड पास जाला म्हूण नकाशा दाखयतात, पूण हें कित्याक लागून जायना हें मात कळना। खरें म्हणटा जाल्यार जाता तितले बेगीन हे रोड रुंद करून लोकांक राहत दिवपाची गरज आसा, कारण डे बाय डे एक्सिडेंट जातात आनी लोकांक लाखांनी रुपया लॉस जाता। आनीक हाजे कोणाकूच पडिल्ले उरना, फक्त ओनर त्रासां पडटा किंवा गाडी चलोवपी लोक त्रासान पडटात। ताका लागून पब्लिकेन डिमांड केल्लो आसा की जाता तितले बेगीन हो रोड आसा तो 4 लेन करचो आनी लोकांक राहत दिवची। ही गोवा खातीर विशाल गांवकार, काणकोण। मद्यधुंद अवस्थेतील एका ट्रक चालकाने ट्रकचा टप बंद न करता म्हापसा शहरात धोकादायक स्थितीत प्रवेश केला, तसंच वाहने आणि वीज वाहिन्यांचं नुकसान केलं। म्हापसा कोर्ट जवळ घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला। मेज करून गाडयो सगळ्यो डॅमेज करून फूल हो सोरोप येयला आनी हांगासर सगळ्यांक फोंडान घालपाचें हितून लायव्ह वायरी तोडून उडयल्या सगळ्यो। जाल्ले कांयच खबर ना, थंयच्यान तो लिफ्ट उखलून येयल्लो आसा हांगासर, भितरल्यान खंयच्यान येयला आमकां काय खबर ना, भितरल्यान सगळे खांबे बे तोडून सगळ्यो गाडयो डॅमेज केल्या हेणे। कोण हेणे? हो ट्रक हो टिप्पर लिफ्ट ओपन आसली हेजी। ओके, सगळी लिफ्ट ओपन आसली, सगळे झाडां शिरकाले हेका आनी हे काय हांगा पावन लिफ्ट देंवयल्या सगळी। एक गाड़ी उड़ेगी। क्या रे, नाम क्या है तेरा? हाँ सर, मोहम्मद है। मोहम्मद, क्या हुआ था? कुछ नहीं सर। कुछ नहीं बोले तो? ट्रक किसका है? वो खाली किया और लिफ्ट क्या है, हाफ लिफ्ट में आ गया। पूरा लिफ्ट ओपन था, पूरा लिफ्ट पकड़ो सर। हो गया ना सर, अब पुली पकड़ो। ही कोण? मोबाईल यो सांग आता किती आले डिटेल? तर थंयच्यान येयला सेंट मेरीजा कडल्यान फूल ओपन लिफ्ट करून पकड ओपन मॅच केला, झाडां तोडल्या, गाडयो डॅमेज केल्या, लायव्ह वायरी तोडलेल्या हांगा सगळ्यो आनी कोणाक फोंडान घालपाचो काय ना। आमी ताका स्टॉप केलो तो रावना आसलो, तेन्ना आमी स्टॉप केलो सगळे। हे पळय सगळे भुरगे आसा हांगा, सगळे भुरगे आसा हांगा। तेणें स्टॉप केलो आनी तेणी चावी घेतली, हांवें पुलिसांक फोन केलो, पुलिसांक फोन लागनासलो, तुमी येयले आनी लायव्ह कवर केले सगळे। तेज्या उपरांत पुलिसांनी फोन घेतला आनी मागीर ते पुलिसांनी येयले हांगा आनी ताका घेवन गेले ते। No, my bike over here, he came from that side, from St. Mary's side, and that thing was on top. Okay. This thing, and with that, he brought all the wires down and brought the bikes also down over here. This is my bike over here. So the Activa is your bike? Yeah, my bike. It was my bike. Okay. What time is? Nobody was on the road over here. They would have taken them on, and totally drunk. He couldn't. Even when they brought him out of the truck, he couldn't stand. He couldn't go. So he's totally drunk, like? Totally drunk. And he's robbed the vehicle, I heard, from Panjim.
So I really don't know. That's what the owners came and said that their vehicle was taken from Pantin, robbed from Pantin. आणि सगळं बाकीचे वायरी वगैरे सगळं तोडल्या. आम्ही हांगा आसले भायर तेन्ना फुल स्पार्क जालो पळयत जाल्यार इतल्यान हेजी लिफ्ट ओपन ह्यो हांगा पावला. वायर बी तुटून सगळ्यो ह्यो गाडयो पावलेल्यो हांगा पडलेल्यो. अंदाजे कितल्यो गाडयो गाडयो कितलो डॅमेज आहे इथून? सध्या तरी ही गाडी दिसल्या आणि बाकी सगळ्यो वायरीच आहा. सगळ्यो वायरी तोडल्या. आंब्याची खाणी उडयलेली आहा तेवढे. तो सेंट मेरी भितरल्यान येयला आणि येवन डायरेक्ट हांव भायर सरताना गाडी आसल्यो सगळे गाडयो डॅमेज केला. लोकांच्यो कार बी रावली हांगा सगळे डॅमेज करून तो मेन रस्त्यार पावला. वायरी बी आख्खे मोडला तिने आख्खे भितरले सेंट मेरीचे भितर बी आहा पळय लायन सगळे मोडलेले आहा. म्हापसा बोडगेश्वर मंदिर चोरी प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी 4 संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 7 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. नमस्कार, परत एक नेवी अपडेट घेऊन आम्ही सध्या तुमच्या समोर येयलेले आसा. ही नेवी अपडेट सध्या अशा तरेन आसा की तुमकां सगळ्यांकूच खबर आसतलें की कांय दिसा पयलीं म्हापसा बोडगेश्वर देवळान एक चोरी जाली. एकाच्या सुमाराक राती ही एक चोरी जाली. 4 चोरटे बोडगेश्वर देवळान भितर सरले आणि जी फंड पेटी आसा ती फंड पेटी फोडून तेंच्यांनी काही कॅश चोरलेली आसा. ह्या संदर्भात म्हापसा पोलीस हेची इन्व्हेस्टिगेशन करीत आसले. बरेच दीस जाले हे चोरटे जे आसा ते म्हापसा पुलिसांच्या हाती लागनासले. पण अखेरेक म्हापसा पुलिसांचे व खोपोली महाराष्ट्र ह्या पुलिसांचे कोऑर्डिनेशन जावन सध्या खोपोली पुलिसांनी हे जे 4 चोरटे जे आसा तांकां सध्या अरेस्ट केले आसा. त्यांच्या कडल्यान 7 लाखाची कॅश व तशेंच 3 मोबाईल फोन व काही स्क्रू ड्रायव्हर त्यांच्या कडल्यान सध्या जप्त केल्ले आसा. गोवा पुलीस जी आसा म्हापसा पुलीस ती सध्या खोपोली महाराष्ट्रा सध्या गेल्ली आसा आणि काही दिसांनी ते जे चोरटे जे आसा तांकां घेवन सध्या वाटेर येवपाच्या मार्गाचेर आसात. अशीच अपडेट तुमकां आमी ह्या चोरीची परत परत दीत रावतले. पळयत राहा तुमी इन गोवा खातीर. हांव साई प्रसाद कुबडे म्हापशेच्यान.